नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज चाललो आहे परत एकदा गाड्यानं बरेच दिवसांनी चाललो आहे. गाड्यानं म्हणजे कमीत कमी त्यांना जेव्हा पाऊस चालू होतो ना त्या टायमाला गेलेलो, तिथून आज चाललो आहे गाड्या आणि बरणी पण लावायच्या आहेत. बारण्या उद्या सकाळी आपल्याला काढायला लागतील. तरी बघा इकडं सगळ्या प्रसादच्या हातामध्ये बारण्या आहेत. 3 बारण्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या इकडे गाड्या आहेत. हे बघा साईल असणार सोबत. अजून बघूया, मजा येणार आहे. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा. तर इथनं जाऊया पटापट. त्या साईडला गट्ट्या घालतात ते बघा. म्हणजे संध्याकाळचे अशा टायमात काय ना काहीतरी चालू असतो गावामध्ये. जायचं निघायचं. चल येतेस. असा करा, असा मला लाईक करा. प्रियंका तिकडं प्रियंका आहे ती बघा. मुरी माशी पकडायला गेलेली. मुरी माशी थोडीशी घेऊन आली. म्हणजे अजून आहे ना, मुरे माशी चढलेत नाही. भेटले ना तरी पण बऱ्यापैकी थोडे भेटले. चला जाऊया इकडे गाड्या बिड्या घेऊन. अरे मग तो खैरवीर आहे. ते हित्ता आहे ना बांधारा आहे आणि बांधाऱ्याच्या खाली चिंबर चांगले असते. हे बघा जागा पण चांगली वाटते. गाड्या पण पाहिजे मला कमीच नाही. जागा चांगली भेटले ते इथं आहे ना. पण कापून मिळायचं पण जास्त ठेवला ना तर लगेच खाऊन जातात. नॉर्मल ठेवलं बराच आहे. हे बघा आमचं मेंबर वाढलं इकडं. कुठे लावतोस? ही जागा चांगली आहे. तिथे टाक तिथे भरून टाक. ओके एकदम धावून ती बघा इथं झाली एक बरणी. आणि वरती बघा, ही बघा इकडं साहिल आलाय आणि झुले आलाय समीर. तो बघा म्हणजे आपल्याला जायचं गाड्या ना. तिकडे एक आलाय. तिकडे कोणतरी आलं. आवडी आहे. हा. तर मित्रांनो ह्या कोपऱ्यात एक कोईन लावले. कारण आहे ना वरती रस्ता आहे बघा इकडं. आणि सहज आहे ना त्या रस्त्यावर ना कोईन दिसू शकते. त्याच्यामुळे आपण पाला लावलाय. कोण उचलायला नको म्हणून. चला जाऊया. ते खास आपल्याला टाकायचे गाड्यांना आहे ना ह्या टायमाला चिंबोऱ्या भरपूर मिळायचा चान्स आहे. जाऊया इथून पटापट निघू. या बारण्या लावल्यात. ह्या बारण्या आपल्याला उद्या सकाळी काढायच्या आहेत. बघूया किती चिंबोऱ्या मिळत आहेत. 3च बारण्या लावल्यात. आणि गाड्या टाकायला आहेत ना तेवढा इथून आतमध्ये चालायला लागेल. जिथं आपण गरकीला जातो ना त्याच जागी आपण गाडी टाकायला जाऊ. तर भरपूर जण वाढलेत बघा. इकडे समीर आहे, साहिल आणि तिकडे बघा आवडी. नेहमीचा माणूस आपला आला आहे भरपूर दिवसांनी. तर हा साहिल आवडी सगळीच असणार आहेत. मजा येणार आहे. कारण गाड्यांचा टाईम आहे ना संध्याकाळची. म्हणजे जेव्हा कालोख पडतो ना त्या टायमात गाडी पाडायला पाहिजे. म्हणजे कसं माहिती आहे 9 वाजेपर्यंत परफेक्ट काम होतं. आणि 9 वाजता गाडी टाकायला गेलो ना तर चिंबोरे जास्त भेटत नाही. कारण काय माहिती आहे ढवातले खेकडे आहेत ना ते असे बारके पाण्याला येतात. त्याच्यामुळं गाड्यांची काही गरज नसते. आपण हातानेच पकडू शकतो असे खेकडे नंतर 10च्या नंतर. तर जाऊया पटापट मस्तपैकी. नदीत आपण पोचायला अजून थोडा टाईम आहे. कमीत नदीत पोचायला अजून 10 मिनटं लागतील. तर इकडं मस्त आहे ना. इकडे शेती लागले. शेती पण बघा मस्त पसवले तयार झाले. आणि इकडं एक झोपडा बांधलेला आहे. तिथे आजी आणि आजोबा राहतात दोघेच. आणि दोघांची तेवढी शेती आहे इकडं. आईला नमस्कार. काय बोलता? हा किती चिंबर आणल्या? चाललोय बघू द्या. भेटत नाही आम्हाला. ज्या वेळेला येऊन खाली जात आहो. पण आज तुम्ही बघितला, तुम्हाला बघितला तर असं वाटतं आज भेटतील. हा रात्री एका बेतामध्ये वाटा भेटला ढोराची नाही आम्ही बरोबर लाव गेट. मी गेट बरोबर लावतो कधी गेलो तर. हे बघा इकडं सगळी निघालोय आपण. शेती ह्या टायमाला एकदम भारी झाली. आणि पाऊस पण मस्त पडतोय त्याच्यामुळं खलाटी एकदम जबरदस्त झाली शेती. त्याच्यामुळं शेती एकदम मस्त झाली. मला जात पाहिला लास्ट राहील तर लागेल.
आणि जिथं आपण गरकीला जातो ना तिकडे बघा कसा रस्ता आहे, एकदम म्हणजे पूर्ण पॅक झालाय. फक्त पायवाट थोडी मळलेली वाटते आणि झाडं कोण तोडत नाही, अशी आगळ आलेली तोडायला पाहिजे होती, म्हणजे पूर्ण क्लिअर झाला असता. कारण असे जे झाडं असतात ना यांच्यावरती असे साप वगैरे बसून राहतात. मागच्या टायमाला आलो तेव्हा होती हिरव्या कलरची सापटोल होती. तर असं व्यवस्थित बघून जायला लागेल. त्याला आरामात चल रे, अशी झाडं असतात त्याच्यावर काही ना काहीतरी असतो बसलेला, पान विंचू वगैरे. रस्ता साफ नाही रे. हा रस्ता आलाय हो तिकडून, ते बोलतात ना वरून या, तो हा रस्ता आलाय. बरेच वेळा इथं आलोय आणि आज पाणी बघू शकता, एकदम खतरनाक पाणी आहे. गाड्यांसाठी एकदम भारी पाणी आहे. आणि त्या 2 दगडी दिसत आहेत बघा, तिथं आपण घरकी टाकतो ना, त्या 2 दगडी तिकडे दिसत आहेत. ओके, पटपट गाडी बांधून घेऊया पहिले. तर या साईडला आहे ना सगळी गाडी बांधून झालीत बघा इकडं, तर पटपट टाकून घेऊया. बॅगला गाडा आपला इथे खोल आहे बघून चांगलाच, इथं आपण लावून ठेवूया. परफेक्ट बसेल तो जाऊन. हा गाडी टाकून झालीत. आता आहे ना आपण कमीत कमीत कालोख व्हायची वाट बघू. पहिली पालवणी आपण जरासा कालोख होताना करू, म्हणजे अजून अर्धा तास तरी. पाऊस आला आणि इकडे बघा काय घेऊन बसलो. इकडं पाऊसच आला, ह्या बघा ह्याच्या खाली राहिलोय सागाच्या ह्याच्यात. बापरे, तरी पण भिजलो रे, भिजलो, जाम भिजलो पुरा. ते आपण पर्यंत आपण इकडे गाड्या उचलून घेऊ, कारण टाइम झालाय भरपूर. बघा पूर्ण कालोख झाला, कमीत कमीत अर्धा तास झाला ना. आवडी बघा तिकडे कपडे चेंज करतोय, कपडे चेंज नाही फिरून परत घातला, कारण पाऊसच तेवढा होता. मग भुसा चावतोय भुसा. तर पहिली पालवणी करूया आपण, पहिलाच गाडा आहे. तू उचलतोस का मी उचलू? हाय हाय एक तरी 2 बाईक बारीक. जसा कालोख होईल ना तशी अशी आपल्याला खेकडी मिळते. पहिलीच बोली झाली. हे बघा इकडे आणि पकडलं नाही पण, बघा कसली साईज आहे, मस्त साईज आहे. ती भरलेली असते नको. मस्त आहे. पुढचा उचललास ना पुढचा उचललास काय? तो नाही उचल. तो राहू दे, तो राहू दे जरा 1 मिनिट. आवडीने बघा तिकडं शेवटी इसतो पेटवला आणि बऱ्याच टायमानंतर पाऊस पडत होता भरपूर, त्याच्यामुळे इसतो आता पण बघा ठिंबलतोय पाऊस. आणि इकडे आवडीने मस्त इसतो पेटवला. प्रसाद तिकडे बसलाय, त्याला पूर्ण भुशारी काय. इथं ये, इथं जवळ ये, जवळ हाय काय. व्यवस्थित गाडा उचल, त्यात असते. हे बघा इकडे चांगली साईज मिळाली, जबरदस्त मोठी साईज आहे. एकच आहे पण खतरनाक साईज आहे. कानात घ्या बघ भांबुर्डा. हाय बरं समीर टाक टाक. गाड्या लागत रे, 4 3 जरा 3. आवड तिकडे फुटतोय, आवड तिकडे बघा मस्त बसलाय तिकडे घेऊन. आज समीरच पालवणी करतोय. बघूया त्या साईडला आहे ना आपला गाडा आहे एक, त्या गाड्यामध्ये आहे ना शेरडीचा पण जवळ गाडा पडलाय. थोडा लांब पडायला पाहिजे होता, नाही ना. आणि गाडाचा आणि मलचा का टाकतोस काय पण करून. बघा इकडे इस्तो पेटवला ना आवडीने भरपूर टायमाने, कारण इस्तो पेटायलाच पाहिजे होते, कारण इकडे भुसा चावतोय ना. हा बघा सगळ्यांना खाल्लेला भुसाने. इकडे बघा समीर पण बसलाय, आणि तो बघा तिकडे कॉलवर. तो तर पूर्ण हे चालू तसं काय गार्डन मध्ये फिरायला. पाऊस आहे ना, पाऊस आहे ना नेमका चालू झाला
आणि इकडे बघा इकडे आवडीने निस्तं पेटवले ते अजून जागीच आहे चांगलीच पेटले निस्पात मस्त वाटतं आणि पाऊस पण पडतोय त्याच्यामध्ये तर असा हा आगला असा थोडासा मग त्याचा आवडीचा डोलका मग ते बघ तिथे बघ त्या झाडाखाली काल काय का शिवजी करून पाऊस आहे ना निस्पाट चालू झाला आणि इकडे बघा सगळे आपण इकडे बसलोय नाही उभा आहो इकडे हातात टाळे बिले घेऊन कारण छत्री बित्री काहीच नाही कुणाकडं जाईल पाऊस आवडी काय बोलतं महाराष्ट्रला आवडी तर पाऊस जातोय येतोय त्याचं काम चालूच आहे ना तुझ्या परत वाटतं आला चाकाची पाणी अरे सागाची पानं परत घ्यायला लागतील गेला पाऊस पण निस्पाट आहे पाऊस भरपूर आहे आणि बघा इकडे झाडाखाली उभा राहावं लागते असा आणि इकडे हिस्तो चालू आहे बघा आताच पाऊस चालू झाला आहे लॅमका काय गाडी राहतो तो हा तो मजबूत आहे इकडे आहे ना आपण खेकडे शोधतोय एक मिळाली बघा एवढी गाडी टाकून घेतलेत आणि बघा बाकीचे तिकडे आहेत सगळे बघडले टाकू किती झाल्या झालं रे बऱ्यापैकी गाड्याला आता एक पालवणी मजबूत करायची ना आवडी शेवटची पालवणी ना ही नंतर आपल्या इकडे बघू ना होते असं वाटतंय अजून कसली साईज आहे बघ अशी ही बघ तांगड्यात नेल्यात बघ तिकडं ठीक आहे झालं तरी 7-8 तर 7-8 चिंबोरे मिळत आपल्याला गाड्याला आणि त्या पाण्यामध्ये तरी पण मिळाले आपल्या खेकडे तर बघूया सकाळची बारण्या लावल्यात मगाशी बारण्या लावल्यात त्या बारण्या उद्या सकाळी येऊन बघू चला जाऊया इथून पाटापट आणि टाईम पण भरपूर झाला आणि भूक पण लागले त्याच्यामुळे तर निघालोय पाटापट आपण 7 जण असलो ना का चिंबोऱ्याच कमी मिळतात 2 जण किंवा 3 जण असलो ना तर भरपूर मिळतात आपण 5-6 जण आलोय 5 जण आलोय त्याच्यामुळे आपल्याला खेकडे कमी मिळाले खरंच असं काहीतरी असतो म्हणजे दर टायमाला आम्ही एवढे जण येतो ना तेव्हा एवढा नाही भेटत खेकडे आणि 2-3 जण असलो का भरपूर मिळतात तर चला बघूया सकाळी येऊ बारण्याला किती मिळतात बघूया तर सकाळचे वाजता आहेत 8:30 आपण आलो बारण्या काढायला प्रियंकाला घेऊन बाकीची सगळी झोपलेत म्हणजे लवकर उठत नाही 12च्या नंतर तर प्रियंकाला आणले बघूया बारण्या काढून 3 बारण्या एक खाली जिथं लावले ना रस्त्याच्या बाजूला ते आपण टावल्या ठेवल्यात त्याच्यामुळे अजून तिथं बरणी आहे म्हणजे कुणाला दिसली नाही ती मासे पण आलेत बघ मुरे मासे ना आणि खेकडी पण आहे एक इकडे साईडला चांगल्या साईजचे आहे ना टाकते पाणी रस्त्याच्या बाजूलाच आणि इकडे आहे बघा रस्ता जायला आपला चला आरामात ये रे हे काट आहे तो खैराचा डोक्यात अडकतील त्या हात लावला असतं एक आहे सारी पण आहेत हे बघा कोलिम पुढं झुमकर थांबा हे बघ कोलिम बघ बारीक बारीक चढली रे कोलिम पण आणि एकच खेकडी आहे आणि मासे आहेत ठीक सोडून देऊ बारीक आहे हाय खाऊन गेल्या रिटर्न भरपूर पण एक आहे पण ह्याच्यामध्ये घास भरपूर टाकलेला तरी एक खेकडी भेटली बघा मस्त साईजची आहे मस्त साईज मासे बघ किती आलेत
मासे येतात ना. आपल्या रिटर्न खाऊन पण गेले. खवले मासा तर त्याला सोडू. सोडला. गुंडाने मिळाला. तर मित्रांनो तिन्ही पण बारण्या काढल्यात. 3 बारण्यामधून आपल्याला 3 चिंबोऱ्या मिळाल्या फक्त. कारण काय माहिती आहे त्यांची झाकणं एकदम लूज आहेत. मला असं वाटते झाकणं चेंज करायला लागतील कारण आतमध्ये येऊन ते बाहेर पण निघून जातात पटकन. खाऊन वगैरे जात आहेत. नेक्स्ट टाइम आपण झाकण चेंज करू. तर काय होत्या म्हणून अशाच लावून आलेलो मी बघूया भेटल्या तर भेटल्या. तरी भेटल्या आपल्याला 3 बाकीच्या निघून गेल्या भरपूर होते असतील. तर चला ही व्हिडिओ तर स्टॉप करतो. भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.